नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मजरेवाडी परिसरातील IMS शाळेलगतच्या क्रीडांगणावर महापालिकेनं नव्यानं आरक्षण टाकून बिल्डर्सना बडा झटका दिलाय. ओम डेव्हलपर्सनं सदरची जागा IMSला भाडेतत्वावर दिली असून आजवर सर्व काही आलबेल सुरू होतं. परंतु अचानकच शाळेलगतच्या काही जागेवर दवाखान्यासाठी आरक्षण लागू केलं. हे क्रीडांगण विकसित करणाऱ्या ओम डेव्हलपर्सला पालिकेच्या नव्या धोरणाचा जबर फटका बसलाय. स्विमिंग पूलसह अन्य विकासाची कामं खोळंबली. याबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. किंबहुना नन्नाचा पाढा, टोलवाटोलवी, कागदी घोडे नाचवणं, नकार घंटा अशा विविध प्रकारच्या सरकारी पठडीतील उत्तरं मिळाली. ओम डेव्हलपर्सचे अनुपम जवळेकर यांनी अचानक उद्भवलेल्या या सुलतानी संकटाची माहिती दिली. नमस्कार, माझं नाव अनुपम धनेश्वर जवळेकर. ओम डेव्हलपर्स माझ्या फर्मचं नाव आहे. मी बिल्डर आणि डेव्हलपर आहे. आम्ही 2 वर्षापूर्वी इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल याला लँड लीज केली होती जागा 60 वर्षासाठी. मग ती स्कूल बिल्डिंग चालू होऊन 2 वर्ष झाले. स्कूल रनिंग आहे, पण त्या स्कूल बिल्डिंगवर आता डिस्पेन्सरीचं रिझर्वेशन आलं आहे. 2022ला त्या बिल्डिंग परमिशन घेऊन 2023 पासून ती स्कूल चालू आहे. त्या स्कूल बिल्डिंगच्या जागेवर रिझर्वेशन आलेलं आहे, तो आहे डिस्पेन्सरीचं रिझर्वेशन. आणि त्याच्या शेजारी प्लेग्राऊंड रिझर्वेशनची जागा होती. मग तो प्लेग्राऊंड रिझर्वेशन आम्ही डेव्हलप केलं होतं. त्या डेव्हलप करण्यासाठी आम्ही महापालिकेला 1.5 वर्ष झालं बिल्डिंग परमिशनची रिक्वेस्ट करतो आहे, पण ती बिल्डिंग परमिशन अजून त्यांनी दिलेली नाही. आणि वारंवार कारणाने ते डिले करत आहेत. आणि आता ती प्लेग्राऊंड रिझर्वेशनची जागा ती रिझर्वेशन चेंज केली आहे. तो रिझर्वेशन पूर्वी प्लेग्राऊंड होता, आता अर्बन हेल्थ सेंटर ह्या रिझर्वेशनमध्ये चेंज करण्यात आलं आहे. यामुळे आम्हाला तो एरिया पूर्ण डेव्हलप करता येत नाही आहे. आणि स्कूललाही इश्यू येतो आहे, कारण ती जागा स्कूलसाठी आहे. महापालिकेला पूर्ण पैसे भरून बिल्डिंग परमिशन घेऊन केलेलं आहे, तरी त्या जागेवर डिस्पेन्सरीचं रिझर्वेशन टाकलेलं आहे महापालिकेने. मग हे खूप चुकीचं केलेलं आहे. म्हणजे इनिशियली जे आम्ही बिल्डिंग परमिशनला टाकलं ना, मग ते म्हणतात आम्ही नियमात बसत नाही. मग UDCPR प्रमाणे दाखवलं आम्ही. मग त्या UDCPR अभ्यास करायला त्यांनी 2 महिने घालवले. मग 2 महिने घालवल्यानंतर म्हणतात रिझर्वेशनची जागा आहे, 60% जागा आम्हाला द्या, उरलेली तुम्ही डेव्हलप करा. पण नियमात बसून आम्ही तो डेव्हलप करतोय. तिथं आता नियमाप्रमाणे 90% जागा ओपन सोडून उरलेल्या 10% जागेत तुम्ही स्विमिंग पूल करू शकता, बॅडमिंटन कोर्ट करू शकता. त्या नियमाप्रमाणे अजून बरेचसे फॅसिलिटीज दिलेल्या आहे. मग त्याच्याप्रमाणे आम्ही 90% जागा ओपन सोडली आहे आणि उरलेले 10% जागेत आम्ही स्विमिंग पूल केलेला आहे. म्हणजे हे पूर्ण सगळ्यांना यूज व्हावं, स्कूलला पण यूज व्हावं, या कारणाने आम्ही डेव्हलप केलेला आहे तो रिझर्वेशन. बांधकाम परवानगी देताना एक नियम, नंतर त्यामध्ये होणारे फेरबदल, त्यानुसार सोसावा लागणारा मनस्ताप, याबाबत अनुपम जवळेकर यांनी तीव्र नापसंती प्रकट केली. आर्थिक गुंतवणुकीप्रमाणे मानसिक गुंतागुंत कधी सुटणार हा प्रश्न सध्या त्यांना भेडसावतोय. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.